राज्याचं विधिमंडळ हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सध्या सुरू आहे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसाठी रवी भवन या ठिकाणी 100 कोटींचा खर्च डागडुजीसाठी करण्यात आला होता। मात्र मंत्री स्वतः पंचतारांकित हॉटेल्समध्ये राहत आहेत अशी माहिती मिळालेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे आमदार विजयजी वडेट्टीवार माझ्यासोबत आहेत। सर, कसं पाहताय 100 कोटी खर्च केलेला आहे आणि मंत्री मात्र पंचतारांकित हॉटेल्समध्ये राहायला चाललेत? मला वाटतं की सरकारने पुढच्या वेळेस हे 100 कोटी बंगल्याच्या दुरुस्तीवर खर्च करण्यापेक्षा 100 कोटीचं पंचतारांकित हॉटेल रवी भवनमध्ये उभं करावं आणि त्या व्यवस्था पंचतारांकित हॉटेलसारख्या ठेवाव्या, म्हणजे सगळ्यांना एकदाच इन्व्हेस्टमेंट होईल आणि सगळ्यांची राहायची व्यवस्था पण होईल आणि तो खर्च दरवर्षी होणारा टाळता येईल। आता सवय सगळ्यांनाच ती लागलेली आहे, त्यामुळे मंत्री जर राहतात तसं नाही तर आमदार पण सगळे 5 स्टार हॉटेलमध्ये थांबत आहेत आणि खर्च आपला फुकट जातो आहे। हे कुठेतरी यावर चर्चा होण्याची गरज आहे, चर्चा होऊन यावर परमनंट काहीतरी सोल्युशन काढण्याची आवश्यकता आहे आणि मला वाटतं हाच सोल्युशन आहे त्यातला की हे 100 कोटी दरवर्षी होणारे अधिवेशनासाठी बंगल्यांसाठी आमदार निवासाच्या दुरुस्तीसाठी, त्यापेक्षा 100च्या ठिकाणी 200 कोटी रुपये खर्च करा, जागा उपलब्ध आहे, 5 स्टार हॉटेल बांधा आणि एरवी ते हॉटेल अधिवेशन काळ सोडून सरकारने पैसे कमवावेत, म्हणजे मुद्दल सुद्धा बाहेर निघेल आणि सरकारला फायदा होईल। सरकारला कुठेही तिजोरीवर बर्डन येणार नाही, तिजोरीतून पैसे खर्च करावे लागणार नाहीत। हे माझं सरकारला निवेदन आहे आणि सरकारकडे सूचना पण आहे। आता त्यावर मी अधिक टीका करणं, मंत्री का जातात तिकडे, तर ते सगळेच तिकडे जातात, त्यामुळे कोणते सरकार कोणाची असू देत, पूर्वीपासूनचे लोकांना आता हळूहळू सवय ती लागलेली आहे, पण खर्च वाचवण्याचं काम यामधून करू शकतो। पण सर, 100 कोटी खर्च करण्यात आलेला आहे, एकीकडे राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे, नागरिकांचा पैसा असा वायफळ जातोय। असं आहे, पैशाच्या कुणाला पडलं आहे? 200-250 कोटी रुपये 7 दिवसासाठी सरकार खर्च करत असेल अधिवेशनावर आणि विदर्भाला त्या ठिकाणी कुठलेही बाकल्याच्या दृष्टीनं विदर्भाचा मराठवाडा विदर्भ त्यामध्ये कुठल्याही ते बजेटमध्ये तरतूद नसेल तर हे अधिवेशनाचा उपयोग काय? आणि बघा 75,000 कोटीच्या मागण्या आहेत आणि चर्चा मात्र 36,000 कोटीवरच 6 विभागावर होते आहे। मागण्या 75,000 कोटीच्या आहेत मंजूर झालेल्या पुरवणीच्या। हे जे सगळं चाललेलं आहे हे उधळपट्टी किंवा असंवैधानिक काम, हे मराठवाडा मंडळाचं मुदतवाढ, विदर्भ वैधानिक मंडळाची मुदतवाढ, याच्याशी काही देणं घेणं नाही आहे। हे दाखवण्यासाठी आता सरकार हे अधिवेशन घेतात आणि कुणाला पडली आहे चिंता सरकारी तिजोरीची? 70,000 कोटी रुपये खर्च करून लोकांचा जीवच जात असेल, ॲक्सिडेंट होत असेल समृद्धी मार्गावर आणि रोजगारांच्या संधी उपलब्ध होत नसतील आणि मार्ग ओसाड पडत असतील तर पैसे खड्ड्यात गेलेत, कर्जबाजारी आपण झालो। हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली जे तिजोरी साफ करण्याचं, तिजोरी लुटण्याचं काम चाललेलं आहे, टक्केवारी वाढवून मोठ्या कामातून चिल्लर पैसे काही आम्ही घेत नाहीत, आम्ही फार स्वच्छाव दाखवायचा आणि एखाद्या मोठ्या प्रोजेक्टमधून 20% वसूल करायचे आणि प्रचंड माया गोळा करायची, हा धंदा आता नव्यानं महाराष्ट्रात सुरू झालेला आहे। इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली टक्केवारी घ्यायची आणि 20% घ्यायचे आणि माया जमवायची, अशा प्रकारचं आता काम महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह कुणाल बोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।